कृष्णा सोनेरवाडकर आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत. अधिक तपशील त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. कृष्णा, काय घडामोडी घडतायत, काय अपडेट्स आहेत? वृषाली, आपण पाहतोय की मुंबईचं जे भाजपचं प्रदेश कार्यालय आहे तिथे मोठ्या हालचाली वाढू लागलेल्या आहेत. आता आपण पाहतोय की इथे पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा वाढू लागलेला आहे आणि काँग्रेसचे माजी नगरसेवक जगन्नाथ कुटी यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम या ठिकाणी नियोजित होता आणि त्यानुसार आशिष शेलार हे भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये पोहोचलेले आहेत. मात्र आता जी माहिती मिळते त्यानुसार राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर इतर नेते सुद्धा भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये थोड्याच वेळामध्ये पोहोचणार आहेत आणि त्यामुळे काँग्रेसच्या कुठल्या बड्या नेत्याचा पक्षप्रवेश होतोय अशी देखील आता चर्चा जी आहे ती रंगू लागलेली आहे. अनेक भाजपचे आमदार देखील हळूहळू आता भाजपच्या कार्यालयामध्ये पोहोचू लागलेले आहेत आणि थोड्याच वेळापूर्वी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची विधानभवनामध्ये जाऊन भेट घेतलेली होती. त्यामुळे ती भेट नेमकी कशासाठी होती अशी देखील चर्चा आहे. कारण वाढदिवस नार्वेकरांचा होता, मात्र तो काल होता आणि आज जर सदिच्छा भेट किंवा वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी अशोक चव्हाण गेले असतील तर ते विधानभवनामध्ये गेले. त्यामुळे आता ह्या सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या रंगू लागलेल्या आहेत आणि मागच्या काही दिवसापासून आपण पाहतोय की अशोक चव्हाण हे भाजपच्या वाटेवरती आहेत अशा विविध चर्चा आहेत आणि त्यामुळे आज या सगळ्या लगबगी पाहता किंवा कार्यकर्त्यांची जी काही सध्या इथं घाई गडबड सुरू आहे ती पाहता आणि भाजपचे जे नेते वरिष्ठ नेते आहेत ते सुद्धा भाजपच्या कार्यालयामध्ये पोहोचू लागलेले आहेत. त्यामुळे नेमकी ही गडबड कोणाच्या पक्षप्रवेशासाठी आहे अशी देखील चर्चा आता रंगू लागलेल्या आहेत. आपण पाहतो की भाजपचे ज्येष्ठ नेते हे एकापाठोपाठ एक सध्या भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये पोहोचू लागलेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये देवेंद्र फडणवीस त्याचबरोबर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे देखील पोहोचत आहेत आणि त्यामुळे एका नगरसेवकाच्या पक्षप्रवेशासाठी ही सगळी गडबड आहे की आणखी कुठलं बडं नाव किंवा बडा चेहरा थोड्याच वेळामध्ये पक्षप्रवेश करतो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र एखादा मोठा नेता ज्यावेळी पक्षप्रवेश करतो तेव्हा त्यांच्यासोबत असणारे पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील आणि त्यांच्यासोबतचे जे काही समर्थक असतात त्यांचा सुद्धा जाहीर पक्षप्रवेशाचा कार्यक्रम अशा ठिकाणी होत असतो. मात्र भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये अचानक हा पक्षप्रवेश होणार की त्यासाठी काही वेगळ्या पद्धतीचं नियोजन केलं जातं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र सध्या तरी अशोक चव्हाण यांचं नाव चर्चेमध्ये आहे. मात्र आज ते त्यांचा पक्षप्रवेश होतोय की आणखी काही घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र सध्या तरी भाजपचं जे काही प्रदेश कार्यालय आहे तिथे मोठी घाई दिसते आहे. पोलिसांना अचानकपणे देवेंद्र फडणवीस हे सुद्धा भाजपच्या कार्यालयामध्ये येणार अशा पद्धतीची माहिती मिळालेली होती आणि त्यानुसार पोलिसांनी सुद्धा या ठिकाणी तातडीनं बंदोबस्त जो आहे तो लावलेला आहे आणि भाजपचे सगळेच नेते जवळपास आमदार हे सुद्धा आता भाजपच्या प्रदेश कार्यालयामध्ये पोहोचत आहेत. त्यामुळे भाजपच्या कार्यालयाबाहेर भाजपमध्ये मोठा पक्षप्रवेश अशा प्रकारचे बॅनर देखील लागलेत. हालचाली वाढलेल्या आहेत त्या ठिकाणी भाजपच्या पक्ष कार्यालयामध्ये. आपण पाहतोय अशोक चव्हाण यांच्यासारखा मोठा नेता कदाचित भाजपमध्ये इथे प्रवेश करू शकतो. अशोक चव्हाण एकटेच प्रवेश करतील की मग त्यांचे समर्थक आमदार देखील भाजपमध्ये प्रवेश करतील, काय माहिती मिळते? निखिला, सध्या तरी आपण पाहतोय अशोक चव्हाण हे थोड्याच वेळापूर्वी विधानभवनामध्ये गेलेले होते आणि त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतलेली होती. मात्र सध्या आपण पाहतोय की भाजपच्या प्रदेश कार्यालयाच्या बाहेर जाहीर पक्ष प्रवेश अशा पद्धतीचा एक मोठा बॅनर जो आहे तो लावलेला आहे आणि त्या बॅनरवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा भाजपचे ज्येष्ठ नेते जे.पी. नड्डा असतील आणि चंद्रशेखर बावनकुळे त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांचा सुद्धा फोटो पाहायला मिळतोय. त्याचबरोबर भाजपचे अनेक आमदार जे आहेत ते सुद्धा आता भाजपच्या पक्ष कार्यालयामध्ये पोहोचत आहेत आणि त्यामुळे जिथे ही कार्यकर्त्यांची सगळी गडबड त्याचबरोबर पोलिसांचा बंदोबस्त ज्या पद्धतीने पाहायला मिळतोय त्यानुसार एक बडं नाव किंवा बडा चेहरा जो आहे तो भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्याच्या ह्या सगळ्या हालचाली ज्या आहेत त्या सध्या चर्चेमध्ये आहेत. मात्र थोड्याच वेळापूर्वी अशोक चव्हाण हे सुद्धा विधानभवनामध्ये गेलेले होते. त्यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतलेली होती. मात्र ती भेट कदाचित त्यांच्या राजीनाम्यासाठी असावी अशी देखील चर्चा आहे. मात्र काल राहुल नार्वेकर यांचा वाढदिवस होता आणि वाढदिवसाच्या निमित्तानं शुभेच्छा देण्यासाठी गेलेले होते अशा पद्धतीचा हा मेसेज देण्यात आलेला होता. मात्र अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सुपूर्द केलेला आहे. राहुल नार्वेकर यांची भेट घेतल्यानंतर अशोक चव्हाण यांचा फोन नॉट रिचेबल होतोय. आपण त्यांना कॉल करण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी, मात्र त्यांचा फोन सध्या नॉट रिचेबल आहे. म्हणजे अशोक चव्हाण सध्या नॉट रिचेबल. निखिल, आपण पाहतोय की अशोक चव्हाण यांचा फोन सुद्धा नॉट रिचेबल आहे. मात्र त्यांच्यासोबत असणारे जे सीए सहाय्यक असतील त्यांचेही फोन कुठल्याही पद्धतीचे रिस्पॉन्ड करत नाहीत. माध्यमांचे प्रतिनिधी हे त्यांना फोन करतायत मात्र कुठल्याही पद्धतीचा प्रतिसाद हा अशोक चव्हाण किंवा त्यांच्या सहकाऱ्यांकडून सुद्धा मिळत नाही आणि त्यामुळे ही चर्चा जी आहे ती जोर धरू लागलेली आहे. भाजपच्या कार्यालयासमोर ही सगळी गडबड आपण पाहतोय. कार्यकर्ते सुद्धा हळूहळू आता पोहोचत आहेत. त्याचबरोबर भाजपचे नेते सुद्धा या ठिकाणी पोहोचू लागलेले आहेत आणि पक्ष कार्यालयाच्या बाहेरच जाहीर पक्षप्रवेश असा एक भला मोठा बॅनर जो आहे तो सुद्धा लावण्यात आलेला आहे.